दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नाशिक महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा महापौर हिमगौरी आडके यांच्या अध्यक्षतेखाली तर उपमहापौर विलास शिंदे, मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्या उपस्थितीत संपन्न झाली। सदर सर्वसाधारण सभेत अनेक विकास कामांच्या विषयांना मंजुरी देण्यात आली। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी भूसंपादन आणि अधिग्रहित जागांचं सर्वेक्षण आणि त्या अनुषंगाने काम करण्यासाठी पात्र असलेल्या सल्लागार यांच्या मार्फत काम करून घेणं, त्याचबरोबर सर्वेक्षणाच्या कामाकरता दर निश्चिती करणं या सुमारे 20 कोटी रुपयांच्या विषयांवर सदस्यांच्या भावना लक्षात घेत महापौर हिमगौरी आडके यांनी हा विषय रद्दबातल करण्याचं जाहीर केलं। ठेवलं होतं साधारणपणे 20 कोटी रुपयांचं। त्या संदर्भात आपण 77 आणि 78 असे दोन्ही विषय आपण बॅकफुटवर नेले। काय नेमकी त्याची कारण आहे? विषय असा आहे की खरं तर प्रशासनाने जेवढं काही गाईडलाईननुसार नियमावली आहे ती फॉलो केली आहे, त्याचा पूर्ण खुलासा हा सन्माननीय आयुक्तांनी सगळ्या सभागृहाला दिला आहे। जेव्हा हा विषय पटलावर आला होता तो खरं तर त्याच्यानंतर हे दोन्ही प्रस्ताव जे होते ते आयुक्तांनी परत घेण्याची मागणी केली होती, पण सभागृहाची कोणत्याही पद्धतीने दिशाभूल होऊ नये म्हणून मी ते तहकूब ठेवून पुन्हा एकदा सभागृहात आणले, जेणेकरून त्याच्यावरती चर्चा होऊन स्पष्टीकरण सभागृहाला मिळावं। कारण जर आपण परस्पर डॉक्युमेंट मागे घेतले आणि मंजुरी दिली सारखं असं होतं ते, तरी पण सभागृहामध्ये एक ट्रान्सपरन्सी असली पाहिजे की त्याच्या मागचं काय कारण होतं, आणि म्हणून आयुक्तांना आपण ते स्पष्टीकरण देऊ दिलं आणि नंतर ते दोन्ही विषय जे आहेत ते मागे घेण्यात आले। विशेष म्हणजे याच महासभेत 2026 आणि 27च्या अंदाजपत्रकात खेडे विकास निधी अंतर्गत विशिष्ट प्रभागांमध्ये निधीची तरतूद करून 24 खेड्यांचा विकास करावा अशी सदस्यांनी मागणी केली। सदस्यांच्या मागणीला उत्तर देत शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत आणि लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन त्यांच्याकडून विशेष निधी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं महापौर हिमगौरी आडके यांनी यावेळी सांगितलं आहे।